महाराष्ट्रात आमरस खूप आवडीने खाल्ला जातो। आपल्या कोकणातील आंबे तर देशभरासह विदेशातही पाठवले जातात। मात्र जरा आंबे आणि आमरस खाताना काळजी घ्या बरं का। पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा एक भयंकर प्रकार समोर आलाय। अन्न आणि औषध प्रशासनाने खेड आणि मावळ तालुक्यात दोन मोठ्या कारवाईंमध्ये तब्बल 32,000 किलोचा भेसळयुक्त मँगो पल्प जप्त केलाय। यामुळे एकच खळबळ उडाली। या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत की 32,000 किलोचा भेसळयुक्त मँगो पल्प आला तरी कुठून आणि तो तयार तरी कसा केला जातो। महाराष्ट्रात आमरस का खाल्ला जातो, आमरस खाण्याची परंपरा कधीपासून आहे, महाराष्ट्रातील कोणकोणते आंबे परदेशात पाठवले जातात, पाहुयात 32,000 किलोचा भेसळयुक्त मँगो पल्प नेमकं काय प्रकरण आहे। अन्न व औषध प्रशासनाला खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे आणि मावळ येथील उर्से येथे भेसळयुक्त मँगो पल्पचा साठा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे मोहम्मद एकरामुल उर्फ अक्रम गुलाम यांच्या घरावर छापा टाकण्यात आल्याची माहिती आहे। या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत रंग आणि इतर पदार्थांचा वापर करून मँगो पल्प तयार केला जात असल्याचं समोर आलं। या कारवाईत दूध सदृश पदार्थ, मँगो पल्प, कृत्रिम रंग असा एकूण 2,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अन्न व औषध प्रशासनानं उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत। हे पल्प स्वस्त दरात विकलं जात होतं। ग्रामीण भागात लोकांना जास्त माहिती नसते आणि स्वस्त दरात मँगो पल्प मिळत असल्यानं जास्त प्रमाणात खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या भेसळयुक्त पल्पमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। हे स्वस्त मँगो पल्प पिऊन गंभीर आजाराला निमंत्रण देण्यासारखं आहे। जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका तर आहेच, पण दीर्घकालीन कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा देखील धोका व्यक्त केला जातोय। अन्न व औषध प्रशासनानं या प्रकरणी पुढील तपास सुरू केला असून संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी स्वस्त आणि अनोळखी ठिकाणांहून मिळणारा मँगो पल्प खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। राज्यात देवगड, हापूस, कलमी अशा विविध आंब्यांचेही पल्प बनवून विकले जातात। मात्र हे भेसळयुक्त पल्प अतिशय कमी किमतीत बनवून विकलं जातं। शुद्ध आंब्याचा गर वापरण्याऐवजी पल्पची गोडी वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात साखर, पाण्याचा वापर आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे पल्पला आकर्षक आणि गडद पिवळा केशरी रंग देण्यासाठी लिक्विड सिंथेटिक फूड कलर, विशेषतः केशरी रंग वापरला जातो। नैसर्गिक रंगाऐवजी अशा रसायनांचा वापर करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरतो। हा पल्प कोणत्याही नियमांचं पालन न करता बनवला जातो। हा तयार केलेला बनावट पल्प प्लास्टिकच्या कॅनमध्ये भरून तो शुद्ध असल्याचा भास निर्माण करून बाजारात विकलाही जातो। किंमत कमी असल्यानं लोक याकडे आकर्षित होतात। मात्र हे पल्प पिण्यानं गंभीर परिणाम निर्माण होतात। कोकणातील हापूस आंबा जगप्रसिद्ध आंबा म्हणून तो त्याची अवीट गोडी आणि सुवासामुळे आंब्यांचा राजा मानला जातो। केसर हा आंबा त्याच्या गडद केशरी रंगासाठी आणि गोड चवीसाठी ओळखला जातो, जो कोकणातही मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो। पायरी, मानकुरद, रायवळ हे देखील कोकणातले आंबे प्रसिद्ध आहेत। महाराष्ट्रात उन्हाळ्यात आमरस खाण्याची परंपराच आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक घरात उन्हाळ्यात आंब्याचा सीझन आल्यावर आमरस बनतो म्हणजे बनतोच। पण फक्त महाराष्ट्रातच आमरस का बनवला जातो, तर महाराष्ट्रात अक्षय्य तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी नवीन फळ, विशेषतः आंबा खाण्याची आणि देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची प्रथा आहे। उन्हाळ्यातील हा पहिला मोठा सण असल्यानं घरोघरी आमरसपुरीचा बेत आखला जातो। देवाला आमरस अर्पण केल्यानंतरच रसाचा आस्वाद घेण्याची ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे। आमरस खाण्याची ही परंपरा आजची नसून ती प्राचीन आहे। भारतीय संस्कृत साहित्यात आंब्याचा उल्लेख आम्रफल असा येतो। पेशवे काळात तर आंब्याला विशेष राजाश्रय मिळाला होता। पेशव्यांनी कोकणातून हापूसच्या कलमांची लागवड करून घेतली होती आणि त्याच्या मेजवानीच्या प्रसंगी आमरसाचे विशेष महत्त्व असल्याचे ऐतिहासिक नोंदींवरून समजते। उन्हाळ्याच्या कडाक्यात शरीरातील पाणी कमी होतं आणि उष्णता वाढते। अशावेळी नैसर्गिक साखर आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेला आमरस शरीराला झटपट ऊर्जा देतो। महाराष्ट्रात पाहुणचार करायचा असेल तर उन्हाळ्यात आमरसाचा बेत नेमला जातोच।
आमरसाशिवाय पाहुणचार पूर्णच होत नाही. मात्र तुम्ही आंबे खरेदी करताना काळजी घ्या बरं का. कधी कधी पावडर आणि केमिकल टाकून आंबे पिकवले जातात, तर काही ठिकाणी भेसळयुक्त मँगो पल्प पाहायला मिळतो. यामुळे दर्जेदार आंबे खरेदी करून तुम्ही घरीच आमरस बनवून खाऊ शकता आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.